मराठी नववर्षाच्या पावन मुहूर्तावर सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात प्रथमच गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले। या उपक्रमामुळे पालिका परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विशेष आनंद आणि अभिमानाची भावना पाहायला मिळाली। कार्यक्रमाची सुरुवात गुढी उभारणीने करण्यात आली। पारंपरिक वेशभूषेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, नगरसेविका अर्चना वडनाल, सुधा अळ्ळीमोरे आदींच्या उपस्थितीत गुढीची पूजा करून मराठी नववर्षाचे स्वागत केले। यावेळी उपस्थितांनी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत नव्या वर्षाच्या मंगलमय प्रारंभासाठी प्रार्थना केली। आज हिंदू संस्कृतीतील सगळ्यात महत्त्वाचा सण, ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तो हा आजचा दिवस आहे आणि भारतीय आपल्या संस्कृतीमध्ये या सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि हिंदू संस्कृतीतला आपला नवीन वर्षाचा हा दिवस आहे। नवीन वर्ष आज भारतीय संस्कृतीचं चालू झालेलं आहे। त्या निमित्ताने आज आम्ही सगळ्यांनी महानगरपालिकेत या नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी गुढी उभी केलेली आहे। जसा प्रत्येक भारतीय सण आपण आपापल्या घरी किंवा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करतो, त्याच पद्धतीने प्रत्येक सण आपला हिंदूचा प्रत्येक सण आपल्या महानगरपालिकेत साजरा करावा अशी सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली आणि म्हणून हा नववर्षाचा उत्सव आम्ही सगळेजण मिळून इथं साजरा करतोय। नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। विशेष म्हणजे पालिकेच्या आवारात प्रथमच अशा प्रकारे गुढी उभारण्यात आल्याने मराठी संस्कृतीचा सन्मान आणि जतन करण्याचा एक महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला। सर्व सोलापूरकरांना नवीन वर्षाच्या गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा। मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध जिंकून यायचे त्यांचे स्वागत या गुढीने व्हायचे। तसेच आता सोलापूरमधल्या अभूतपूर्व यशाचे स्वागत जे आमच्या भारतीय जनता पार्टीला सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये जे दणदणून मिळालेले आहे त्याचे स्वागत आम्ही सर्वांनी या गुढी उभारून केलेले आहे। या नवीन वर्षात सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान मिळू दे अशी मनापासून इच्छा व शुभेच्छा। धन्यवाद। त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील सांस्कृतिक नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। आज गुढीपाडवाचा दिवस आहे। गुढी ही यश समृद्धीची परंपरा आहे। महानगरपालिकेत आज ही परंपरा आपण राबवतो या ठिकाणी। याच्या पाठीमागचं उद्दिष्ट एकच आहे, भारतीय जनता पार्टीला अतिशय घवघवीत यश असं मिळालेलं आहे। हे यश मिळवणं इतकं साधं सोपं नव्हतं, परंतु त्या यशाचं सादरीकरण आपण दरवर्षी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे करत असतो। आज त्या यशाचं सादरीकरण आपण गुढी उभारून करतोय। खरं सांगायचं म्हणजे महानगरपालिका जर समृद्ध असेल तर आमचं शहर समृद्ध असेल तर आमचा जिल्हा समृद्ध असणार आहे आणि या समृद्धी आणि कीर्तीसाठी आज आपण ती परंपरा जपण्यासाठीच आपण या ठिकाणी गुढी उभारतोय। मला सोलापूरवासियांना एक आवर्जून या ठिकाणी चालायचं आहे की गुढीपाडव्याला आपण बघा, तुम्ही गुढीला आपण कडुलिंबाची पानं बांधतोय। ही कडुलिंबाची पानं म्हणजे आमचे विरोधक आहेत आणि ही गुढी म्हणजे आमची यशाची प्रगती आहे। विरोधक किती जरी काही जरी म्हटले तरी भारतीय जनता पार्टीचा आवाज हा बुलंद आहे। भारतीय जनता पार्टीने जे घवघवीत यश आज या ठिकाणी मिळवलं आहे ते साता समुद्राच्या पार आहे आणि तुम्हाला मी आज एकच गोष्ट सांगते की आता थांबणार नाही। आता ही गुढी अशीच प्रगत करत राहणार आहे। संपूर्ण या सोलापूरकर वासियांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। सर्वांना माझा नमस्कार। आज गुढीपाडवा दिनाच्या सर्वांना सोलापूरकरांना हार्दिक शुभेच्छा। आज महिला आणि युवती महानगरपालिकेत प्रथमच या ठिकाणी गुढीपाडवा सण साजरी केलेली आहे। आपल्या रंजिताताई चाकोते, स्थायी समिती सभापती यांनी ही संकल्पना सुचवलेली आहे। आज भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालेला आहे आणि त्याच रूपात आज हा गुढीपाडवाचा नवीन दिवस आहे आणि इथून पुढे चांगल्या प्रकारे आपली प्रशासन असो किंवा आपली सरकार असो चांगल्या प्रकारे काम करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि भारतीय जनता पार्टी हे चांगल्या प्रकारे काम करेल। धन्यवाद। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत उत्साहात सहभाग नोंदवला।